नमस्कार मंडळी. कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून तुफान राडा झाला आणि यात अखिलेश मिश्रा या परप्रांतीय व्यक्तीने 10 ते 15 जणांच्या टोळक्याला बोलावून मराठी असलेल्या देशमुख कुटुंबाला मराठी असण्यावरून आरवाच्या शिव्या देत बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप पाहायला मिळाला. परप्रांतीय अखिलेश शुक्ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये अकाउंटंट मॅनेजर आहेत. मात्र तो आपण IAS अधिकारी असल्याचे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना धमकावायचा. तसेच तो खासगी गाडीवर IAS अंबर दिवा लावून फिरायचा. त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती समोर आली. अशा या शुक्लाचे अनेक कारनामे समोर येत आहेत. तसेच अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबियांनी यापूर्वी अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी केल्याचा प्रकार समोर आलाय. तुम्ही मराठी माणसे घाण आहात, तुमचा वास येतो, तुम्ही मांस मच्छी खाणारे आहात, तुमच्यासारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबियांनी केल्याची माहिती समोर येत आहेत. या प्रकरणावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केलाय. राज ठाकरे म्हणाले की सस्नेह जय महाराष्ट्र. कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला मराठीपणावरून आरवाच्या शिव्या देत जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता. महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र देशी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्र देशी मराठी माणसांचा काना तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल ते बघत असतात. बरं, असं पण नाही की महाराष्ट्राबाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्र देशी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्र द्वेषांची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायला लागली आहेत, त्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहेत. त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसं आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही. कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत. हे का घडतं? कारण याच नाही, एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिष दाखवली की हे करतात मतदान आम्हाला. मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलाय आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठावेसे वाटतात. कारण तेव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाज्यावर जाऊन टकटक करतो. अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच. लाडकी बहिणीच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रिपद महाराष्ट्राची उपभोगणार, परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार. तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे वाटतात. तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहीत नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाप. हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना प्रत्येक राज्यातली तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं, तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदुत्व आम्ही देखील पूजतो, परंतु हिंदूंना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लागणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे. मी स्पष्टपणे सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीला अटक करा. त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी. राज ठाकरे. अशा प्रकारे राज ठाकरे यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय. तर मंडळी, या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.